विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये आज भाजपची कार्यकर्ता संवाद बैठक पार पडतीये। पण राज्याच्या निवडणूक प्रचाराची धुरा हाती असलेले नितीन गडकरी मात्र या बैठकीला उपस्थित नसणार आहेत। ते जम्मू काश्मीरमधल्या प्रचारामध्ये सध्या व्यस्त आहेत। अमित शहा यांच्या बैठकीला स्थानिक भाजप खासदार आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। पण या महत्त्वाच्या बैठकीला गडकरी उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। गडकरी महाराष्ट्रातल्या प्रचारापासून स्वतःहून दूर झालेत की त्यांना दूर ठेवलं जातंय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। अमित शहा एकीकडे महाराष्ट्रात आहेत, मात्र नितीन गडकरी प्रचारासाठी काश्मीरमध्ये सध्या व्यस्त असल्याचं समजतंय। महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारापासून नितीन गडकरी लांब राहतायत की काय अशी एक जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक सध्या आपल्या सोबत आहेत। सरिता मॅम, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीवरनं सध्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारापासून नितीन गडकरी मुद्दामून लांब राहतायत की लांब ठेवलं जातंय असे अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत। काय नेमकी या मागची माहिती? खरं बघितलं अजिंक्य तर एकंदरीत नितीन गडकरी आणि यंदाची विधानसभा निवडणूक हे सगळ्यांनाच कुतूहलाचा विषय होता। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खास सांगण्यात आलं होतं की यावेळेला नितीन गडकरी हे सक्रिय राहतील आणि त्यांना मुख्य प्रचारक अशा पद्धतीची त्यांची एक भूमिका त्यांना दिलेली होती आणि ह्या भूमिकेतून नितीन गडकरी मैदानात उतरतील असं वाटलं होतं, मात्र असं काहीही घडलं नाही। आणि याचं जर विश्लेषण करायचं झालं तर मला वाटतं महत्त्वाचा भाग हा आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर नितीन गडकरींना विधानसभेत महाराष्ट्रात उतरवावं असं भाजपाला वाटलेलं दिसतंय। त्याला अनेक कारणं असू शकतात। लोकसभेत ज्या पद्धतीचा निकाल आला त्यानंतर कुठंतरी आज ॲक्सेप्टेबिलिटीचा काहीतरी अभाव आहे हे भाजपा नेतृत्वाला इथं कळलेलं आहे। वेगवेगळे सर्वेज भाजपा करत असतं आणि त्यातून सुद्धा हा फीडबॅक आला असण्याची शक्यता आहे। मात्र एकीकडे नितीन गडकरी यांनी स्वतःला 2014 पासून निवडणुकीच्या या सगळ्या प्रचारामधनं राजकारणापासून स्वतःला बरंच दूर ठेवलं होतं। म्हणजे ते स्टार प्रचारकांच्या यादीत असायचे, पण महाराष्ट्राच्या राजकारणापासून मात्र नितीन गडकरी हे प्रचंड दूर असायचे आणि आता ते येणार असं सांगितलं गेलं। पण कुठंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा नितीन गडकरी हवेत हे सुद्धा आपण ऐकलं, पण तरीही नितीन गडकरी दिसत नाही। सांगितल्या जातात, त्यांच्या नावानं लोक बोलतात, ते येणार असं कळतंय, पण नितीन गडकरी तरीही समोर अजूनपर्यंत प्रचारात आपल्याला दिसलेले नाही आहेत आणि ह्याला कुठंतरी आता काय किनार आहेत हे लोक शोधायला लागली आहेत। त्यात वेगवेगळे भाग असू शकतात। एकीकडे स्थानिक नेतृत्व जे आहे, राज्यातलं जे नेतृत्व आहे, त्यांना कुठेतरी नक्कीच लक्षात आलेलं दिसतंय की नितीनजी हे निवडणुकीच्या प्रचारात जर भाजपाच्या बाजूनं ताकदीनं उतरले तर त्याचा फायदा होईल। पण कुठंतरी केंद्रीय स्तराच्या नेतृत्वाला अजून हे पटलंय का हा प्रश्न आहे। कारण आज अमित शहा असताना, महाराष्ट्रातले केंद्रातील सगळ्यात मोठे नेते नितीन गडकरी असताना आज विदर्भात बैठक होते आणि आज नितीन गडकरी नाही। जो कार्यक्रम येतो जम्मू काश्मीरला, नितीन गडकरी काही स्वतःहून जाणार नाही हेही सगळ्यांना माहीत आहे। हा कार्यक्रम केंद्राकडून येतो, त्यामुळे नेमका अमित शहांनी नितीन गडकरी नागपुरात नसतानाची तारीख निवडली का हा प्रश्न आहे आणि त्यामुळेच जसं तू म्हटलं तसं त्यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात येत आहे का हा मुद्दा आहे। दुसरी बाब ही आहे की आपल्याला माहिती आहे की केंद्रातून 2 नेते हे प्रामुख्यानं महाराष्ट्रात आलेले आहे भाजपाच्या प्रचारासाठी। एक आहेत अश्विनी वैष्णव आणि दुसरीकडे आहेत भूपेंद्र यादव। आजपर्यंत ही दोन्ही नेते मंडळी कधीपासून महाराष्ट्रात आलेली आहेत। ठीक आहे सरिता मॅम, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।